पूण एक्युजांक तांकां मारल्या उपरांत तो थेट पावलो रिचर्ड डिमेलोची गाडी जी टू व्हिलर जी ड्यू आसा ब्लू कलराची ती घेवन तो पावलो. पे पार्किंगाचे पयशे दिले, गाडी त्याने हांगासर पार्क केली. त्या वायन स्टोराचेर वचोन त्याने एक सोऱ्याची बाटली विकत घेतली. आयज आमी मुद्दामून पावल्या थिवी रेल्वे स्टेशनाचेर. थिवी रेल्वे स्टेशनाचेर येवपाचें कारण म्हटल्यार कांय दिसा आदीं म्हटल्यार बेरेस्तार दिसा सालिगांव मुड्डावाडो हांगासर जे डबल मर्डर जाल्लो आसा एका रेंटेड रुमान, हेची पुराय अपडेट आणि एक स्पेशल रिपोर्ट आणि एक्सक्लुझिव्ह न्यूज जी आसा ही घेऊन आयज आमी तुमच्या समोर मुद्दामून येयलेली आसा. तर आयज आमी पावल्या थिवी रेल्वे स्टेशनाचेर. आता चला तर आमी तुमकां दाखयता ह्या मर्डर केसीची फुडली सगळी अपडेट. आता ज्या जाग्याचेर हांव उबो आसा तो जागो म्हटल्यार थिवी रेल्वे स्टेशना वयले टू व्हिलराची पार्किंग एरिया. माझ्या फाटल्यान थेट तुम्ही पळोवंक शकता सगळ्यो गाडयो ज्यो आसात ह्यो हांगासर पार्क केल्ल्यो आसा. सालिगांव मुड्डावाडो हांगासर डबल जो मर्डर जाला एका रेंटेड रुमान हेची फुडली अपडेट जी आसा वो स्पेशल रिपोर्ट आणि एक्सक्लुझिव्ह न्यूज जी आसा ही आयज आमी तुमच्या समोर दवरता. जो जे विक्टम आसात जे मरण पावलेले आसात ज्यांचो खून जाल्लो आसा त्याचे नाव जावन आसा रिचर्ड डिमेलो म्हणून. हो रावपी थिवी ह्या गांवचो आणि हो एक म्युझिशियन आसा, त्याचो म्युझिकाचो बिझनेस आसा. दोग जाण जे आसा हे त्याच्या कडेन काम करताले. सोनू सिंग उर्फ अभिषेक गुप्ता आणि दुसरो जो आसा हो एक्यूज. त्या एक्युजाचे नाव जे आसा ते जगन्नाथ भगत म्हणून आसा. जगन्नाथ भगत जो आसा हेणे 6 दिसा आदी तो रूम जो आसा हो रेंटाक घेतलेलो आणि त्याचो वांगडी जे आसा पळय तो एक दीस आदी त्याच्या कडेन रावपाक येयलेलो. त्याचें नाव आसा अभिषेक गुप्ता म्हणून. आणि ज्या दिसा क्रायम जालो पळय त्या राती जो ओनर आसा रिचर्ड डिमेलो हो राती रुमार येयलेलो. आता रिचर्ड डिमेलो हो रुमार कित्या खातीर येयलेलो हेचो पुलीस जो आसा तपास सध्या करीत आसात. पूण एक्युजांक तांकां मारल्या उपरांत तो थेट पावलो रिचर्ड डिमेलोची गाडी जी टू व्हिलर जी ड्यू आसा ब्लू कलराची ती घेवन तो पावलो ह्या स्पॉटाचेर. जो थेट माझ्या फाटल्यान तुमकां ही एरिया दिसता ह्या जाग्याचेर जो एक्यूज आसा जगन्नाथ भगत तो हांगासर पावलो. हांगासर पावल्या उपरांत त्याने जो पार्किंग कॉन्ट्रॅक्टर आसा ताका 40 रुपया पे पार्किंगाचे दिले. पे पार्किंगाचे पयशे दिले, गाडी त्याने हांगासर पार्क केली आणि पार्क केली पळय तेन्ना त्याच्या वांगडा असले एक ब्लॅक कलराचे कांय बॅग घेवन तो हांगासर पावलो. आता प्रश्न असो एक हांगासर जाता की जेन्ना क्रायम केल्या उपरांत ब्लॅक कलराचे बॅग घेवन तो हांगासर येयलो तेन्ना बॅगान त्याचे कितें असले, कितें घेवन तो त्या रुमांतल्यान भायर सरलो. कित्याक जे शार्प वेपन असले ते सध्या रिकवर जाला ओ ना ओ ते शार्प वेपन घेवन त्याने बॅगान घालून हांगासर पावलो हेचो सध्या पुलीस तपास करीत आसात. आता कॉन्ट्रॅक्टर जो आसा पे पार्किंग त्याने आमकां टायमींग सांगलो पळय तो सांगलो की 8च्या सुमार सकाळी जो एक्यूज आसा जगन्नाथ भगत हो हांगासर पावलो. आणि हो क्रायम जो आसा हो सालिगांव जेन्ना जालो ही खबर जेन्ना पुलिशेक कळली तो टायमींग आसलो 1:30 ते 2 दनपारचो टायम. जेन्ना एक्युजाचे लोकेशन काढले तेन्ना 10च्या सुमारास पुलिसाक ते एक्युजाचे लोकेशन आसा पळय ते थिवी रेल्वे स्टेशन मेवले. आता 8ंक जेन्ना एक्यूज जेन्ना हांगासर पावलो आणि ते 10 मेरेन 2 वरां एक्युजान थिवी रेल्वे स्टेशनाचेर कितें केलें, 2 वरां तेणे खंय स्पेंड केली हेचो सध्या पुलीस तपास करीत आसात. आता ही जी एरिया आसा पळय ही थिवी रेल्वे स्टेशन हे प्लॅटफॉर्म आसा हो ट्रॅक आसा रेल्वे स्टेशना वयलो. जो एक्यूज हांगासर येयल्या उपरांत तो गेलो कावंटराचेर आणि कावंटराचेर वचोन त्याने तिकीटाक तो लायनीक रावला पळय तो ते व्हायट कलरचे हेल्मेट घालूनच तो तिकीट कावंटराचेर गेलो. पूण कितें त्याच्या मनान येयलें पळय तो थंयसून तिकीट घेयनासतना परत सकला देंवलो रेल्वे स्टेशनाच्या भायर येयलो. भायर येयल्या उपरांत चलत तो फुडें गेलो भायर आणि थंयसर एक वायन स्टोर आसा. त्या वायन स्टोराचेर वचोन तेणे एक सोऱ्याची बाटली विकत घेतली. सोऱ्याची बाटली विकत घेतल्या उपरांत जो एंट्री पॉयंट आसा थिवी रेल्वे स्टेशनाचेर भितर येता ते जंक्शनाचेर तो रावलो आणि थंयसून म्हापशेचो रस्तो तेणे गाठलो. गेलो पळय तो चलतूच हेल्मेट जे आसा हे व्हायट कलरचे तकलेक घालूनच तो फुडें गेलो. परत त्याच्या कितें मनान येयलें पळय त्या परत्या पांयान तो परत सोऱ्याची बाटली घेवन परत थिवी रेल्वे स्टेशनाचेर हांगासर येयलो. हांगासर येयल्या उपरांत वर तो प्लॅटफॉर्माचेर गेलो आणि मँगलोर एक्सप्रेस ही ट्रेन त्याने गाठली. त्या ट्रेनीन तो बसलो आणि करमई रेल्वे स्टेशनाचेर तो पावलो.
आता करमली रेल्वे स्टेशनाचेर जो पावलो पळय तो टायमींग आसलो 11चो टायम. पुलिसांनी जे एक्युजाचे लोकेशन काढले पळय ते 11चो टायम आसलो. 11 तो करमली रेल्वे स्टेशनाचेर पावलो. थंयसून तो रेल्वे स्टेशना वयल्यान भायर येयलो. थंय तेणे एक पायलट केलो. पायलट करून तो पावलो मडगांव. पायलटाक त्याने सांगले की आपल्याक बसीन बसून वचोंक जाय मुंबय म्हणून. आता ह्या एक्युजाचे जो जगन्नाथ भगत जो आसा हे एक्युजाचे लास्ट लोकेशन जे आसा हे पुलिसाक मेवले मडगांव हांगासर. आता पुलीस जो आसा हेचो तपास करीत आसात. सालिगांव पुलीस अलॉंग विथ पर्वरी पुलीस हे एक्युजाचो शोध सध्या घेत आसात. पुलिसांनी एक स्पेशल टीम जी आसा ही फॉर्म केल्ली आसा. एक टीम जी आसा ही गेल्ली आसा मँगलोर हांगासर त्याच्या शोधान, तर एक टीम पुलिसांची गेल्या मुंबय हांगासर आणि बाकी पुलिसांची जी टीम आसा ही गोंयांत त्याचो शोध सध्या घेत आसात. आता एक्झॅक्ट कळना की हो एक्यूज क्रायम केल्या उपरांत जो जगन्नाथ भगत जो आसा हो एक्यूज सध्या गोंयांत आसा वो गोंया भायर आसा हेचो सध्या पुलीस तपास करीत आसात. आता जितली इन्फॉर्मेशन आमकां आनी ह्या डबल मर्डर जो सालिगांव हांगासर जाल्लो आसा त्याच्या बद्दल मेळत रावतली व तो एक्युजा बद्दल मेळत रावतली तितली इन्फॉर्मेशन जी आसा आमी सदांच तुमच्या मेरेन पावयत रावतले. पळयत राव तुमी इन गोवा खातीर. हांव साई प्रसाद कुबडे थिवीच्यान. आमच्या थंयसर ती वयर जाली ती पुलीस